तुरे धीट येतो नियान उठवू माथा मरणा वाचूनी सर्वथा तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी येतो नियान उठवू माथा मरणा वाचूनी सर्वथा विठ्ठला श्रीमन्निवृत्तिनाथे ते ख्यातं दैवतमाश्रये प्रमाणं भवाफेरिदं मामकानां नितं कराध्यानृतये न तस्मात् विधातुर्वसत्यये धृतनाभिघोष परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगाकरो प्रथमानं पांडुरंगाकरो प्रथमानं पांडुरंगाकरो प्रथमानं पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस प्रदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति एक वर थोड़ा सा विको द्या करो नंतर कमी करा एक वर नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुझा आठवी विसर्वनी आपणाते तरंगा जळी घालिता ऐसे होते अलंकार सोनेची होनी ठेला निळाया पनी आठवी सद्गुरुला विठ्ठला श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी बरन रघुबर विमल बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देवो हरहु कलेश विकार ये दुख भंजन मारुत नंदन सुन ले मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार विठ्ठला जटाटवी गलज्जल प्रवाह पावित स्थले गले वलंबे लंबितां भुजंग तुंग मालिकां डमट 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 डमन निनाद वड्डमर्वयं चकार चंड तांडवं तनु शिव शिव विठ्ठला आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची लागी हे आषाढी कार्तिक तुझ्या गोंधळाची
सगळे टाळी वाजवा एकदा. जयांचे किर्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता प्रस्तुत आजची कीर्तन रूपी सेवा मौजे फुलकळस गावामध्ये सद्गुरू मोतीराम महाराज गुरुवर्य मारुती महाराज दस्तापूरकर यांच्या कृपेने चालू असलेली ही सेवा ग्रामदैवत हनुमंतराय यांच्या कृपा आशीर्वादाने चालू असलेली अखंड हरिनामाची सेवा प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी त्याच तोला मोलात विठ्ठल ज्ञानेश्वरी पारायण गाथा भजन श्रीमद रामकथा तुलसी रामायण ज्यांच्या गोडवाणीतून आपण कथा श्रवण करत आहात रामायणाचार्य भागवताचार्य हरिभक्त परायण दीपक महाराज जोशी पांगरेकर यांच्या गोडवाणीतून आपण दररोज कथा श्रवण करत आहात. दररोज रात्री 9 ते 11 हरिकीर्तन आहे. नुसतं कीर्तनच नाही तर अन्नदान सुद्धा आहे. कारण महाराजांचे सप्ते असं म्हणतात जुने लोक. महाराज आल्याबरोबर पहिलं विचारायचे किती दळ आहे आज आणि किती लोक जेवले. असा कोणता महाराज विचारणार नाही तुम्हाला की किती लोक जेवले. काही घेणं देणंच नसतं आताच्या महाराजांना. पण महाराज मात्र विचारायचे कोणाची पंगत होती किती जेवले. ठीक आहे. त्याचं कारण काय. न अन्नोदको समम दानम न तिथी द्वादशा समा. शास्त्र म्हणतंय अन्नदानासारखं दुसरं दानच नाही. द्वादशी सारखी दुसरी तिथी नाही. गायत्री सारखा दुसरा मंत्र नाही. मात्या पित्यासारखं दुसरं दैवत नाही. नुसतं चिंतनच नाही तर अन्नदान सुद्धा त्याच तोला मोलामध्ये आहे. आज तुम्हा ग्रामस्थांचं बहुसंख्य माता माऊली आहेत, बहुसंख्य पुरुष वर्ग आहे, सज्जन श्रोते मंडळी यांची उपस्थिती या ठिकाणी आहे. अष्टांगीन स्पर्शतो भूमी साष्टांग प्रणितस्य सह. तुमच्या चरणी साष्टांग नमस्कार नतमस्तक होतो. तुमच्या दर्शनाचा योग मला आलेला आहे. त्याचं कारण आपल्याच गावातलं एक रत्न ज्यांनी महाराष्ट्रच नाही तर तेलंगणा कर्नाटक दुमदुमून टाकलं आणि लोकावर जितकं ते प्रेम करतात तितकंच गावावर सुद्धा करतात. कारण सप्ताह सुरू झाल्यापासून काल्यापर्यंत त्यांनी कुठलंही एकही कीर्तन घेतलं नाही. आम्ही गावामध्ये राहतो पण आम्ही कधी कधी दांडी हाणतो बरं का. ना हळूच सांगत होतो लई मोठा खाप काय येऊ का जाऊ. पण महाराज नाही. जननी जन्मभूमिश्च स्वर्गादपि गरीयसी. जननी जन्मभूमिश्च 2 गोष्टीवर माणसाचं विशेष प्रेम असतं. एक स्वतःची आई आणि स्वतःचं गाव. विठ्ठल ज्यावेळी रामचंद्राच्या समोर लंकेचं वर्णन करू लागले महाराज हनुमंतराय. देवा सगळी सोन्याची लंका आहे. बिभीषण भेटीला आल्यानंतर बिभीषणही म्हणला लक्ष गरजे ते काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी. पण रामप्रभू म्हणले बिभीषणा तू कितीही लंकेचं वर्णन मला केलंस तरी माझी अयोध्या अवधपुरी माझ्या डोळ्यातून नाही रे जात. कारण ती माझी माय आहे. विठ्ठल असं बोलत असताना काशीनाथ महाराजांच्या डोळ्यात पाणी आलं. महाराज गावही माझ्यावर खूप प्रेम करतंय आणि माझ्या गावात कार्यक्रम असताना मी दुसरीकडे जावं की लोकांना सांगावं मी ऐकावं अशातला प्रकार नाही. ते माझ्याच मनाला पटत नाही. महाराज त्याचा आदर्श खपकन माझ्या डोक्यात बसला. खरंच कडे आपणही आता कुठं जायला ना पाहिजे. गोड कार्यक्रम आहे. एकाचं नाव घेतलं तर एकाचं राहणार आहे. आता मृदंगावरून ज्यांचा परिचय ओळख आहे मृदंगभूषण मृदंग सम्राट मृदंग मेरू परराज्यामध्ये सुद्धा त्याच तोला मोलामध्ये गाजलेले मृदंगामध्ये मृदंगमणी आमचे हरिभक्त परायण कृष्ण महाराज भोरकडे. त्यांचं वय काय जास्त नाही पण गरुड झेप मात्र मोठी. विठ्ठला
एकामध्ये एका चढे एक रत्न या ठिकाणी उपस्थित आहेत. संगीत अलंकार आमचे हरिभक्त परायण संतोष महाराज तेलगावकर. ही मंडळी आमच्या 10 वर्षानं 12 वर्ष झालं महाराज जिवलग प्रेम करतात. हरिभक्त परायण संगीत विशारद आमचे समाधान महाराज टाकळीकर. हरिभक्त परायण संगीत विशारद बबन महाराज शेळगावकर. आमचे सुरदास महाराज आहेत. सर्वच मोठी मोठी टाळकरी वारकरी भूषण मंडळी आहे. मी सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. या ठिकाणी आमचे हरिभक्त परायण आवर्गंड नाना गोविंद नाना सरपंच हे उपस्थित झाले, त्यांना नमस्कार. आमचे डिगू दादा आलेले आहेत मुद्दाम. टपाळ महाराजाचा चला कीर्तन ऐका. माधवजी महाराज, हो हां, माधव महाराज आहेत. विठ्ठल महाराज यांची उपस्थिती आहे. हो, अशी महाराज मंडळी असल्यानंतर कीर्तन करायला सुद्धा बरं वाटतं महाराज. हो हो, गोड गोड अशा प्रकारचं सिस्टम आहे. वर्णन करावं तितकं कमी. फारच गोड. आवाज द्या म्हणायची त्यांना गरज नाही, आणि आवाज द्या म्हणावं आणि त्यांनी वाढवावं ह्याच्यात काही मतलब नाही. विठ्ठला विठ्ठला. आमचे विनेकरी बाबा इतकं वय होऊन सुद्धा ते विना घेत आहेत महाराज. आणि विना म्हणलं की सरासरी वयोवृद्ध माणसाकडे कुठंही आहे. कारण परमार्थ त्यांनीच करू जाणं. आता पुढं चालून काय कोण घेत आहे कोणाला माहीत. कारण आता एका तरुणापाशी आमच्या सत्यामध्ये विना दिला, ती मला मान काढत दुखायले. कशानं? विण्याच्या द्वाऱ्यानं. या त्याचं कमी वजन होत नाही का म्हणला. डिळी दे मला एक इण्याला डिळी. आमचे बाबा विनेकरी आहेत. सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन मी बोलायला सुरुवात करतो. विठ्ठला सेवेसाठी निवडलेला भंग जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज माझं भाग्य उदयाला आलं म्हणतात. भाग्याचा उदय ते हे जोडे संतपाय. हो, महाराज म्हणतात माझं भाग्य उदयाला आलं का? तर मला संतांचं दर्शन झालं. बस आता हे मस्तक मी संताच्या पायावर ठेवलेलं आहे. हे थोनिया नुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा. महाराज म्हणतात जोपर्यंत मरण येत नाही तोपर्यंत आता मी हे मस्तक उचलणार नाही. प्रार्थना केली तुकोबारायांनी, पण मग तुकोबारायांना कळालं की अरे गड्या, या प्रार्थनामध्ये एकाला विचारायला घ्यायला पाहिजे होतं, त्याचं नाव मन. कारण परमार्थच त्याच्यासाठी. विठ्ठला विठ्ठला. शरीरासाठी परमार्थ नाही दादा. परमार्थ आत्म्यासाठी नाही, तर परमार्थ कोणासाठी? मनासाठी. आणि म्हणून त्या मनाला महाराज विनंती करतात. होई बळकट माझ्या मना तुरे धीट. म्हणा तू धीट हो बाबा, बळकट हो. का? तुम्ही प्रार्थना केलीये. आता हे मस्तक संताच्या पायावरचं मी मरण येईपर्यंत उचलणार नाही. विठ्ठला विठ्ठला. कोणीतरी तुकोबारायांना विचारलं, महाराज एवढं भाग्य तुमच्या नशिबी कसं आलं? एवढं भाग्य तुम्हाला प्राप्त कसं झालं? त्याचं कारण आहे. तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी. महाराज म्हणतात मी नियमित संतांना दर्शन घेतलंय, नियमित संतांच्या चरणी लोटांगण घातलंय. त्या गोष्टीला आम्ही कधीच भाग्य म्हणत नाही. महाराजांची भाग्याची व्याख्या वेगळी आणि तुमची आमची भाग्याची व्याख्या वेगळी. आम्ही ज्या गोष्टीला भाग्य म्हणतो त्या गोष्टीला संत भाग्य म्हणत नाहीत, आणि संत ज्या गोष्टीला भाग्य म्हणतात त्या गोष्टीला आम्ही भाग्य म्हणत नाही. आमच्या भाग्याची व्याख्या फार वेगळी आहे महाराज. गरीब घर आहे. दररोज नवरा बायको कामाला जायची, कष्ट करून घरी यायचे. महाराज मजुरी केल्याशिवाय दररोज रोजगार मिळाल्याशिवाय चूल पेटत नव्हती. इतकी गरिबी. पत्राचं घर, फुटलेले पत्र. पाऊस आला, लॉकडाऊन पडलं 15 दिवस 20 दिवसाचं, आणि पावसानं सुरुवात केली. कामाला जाता येणार, रुपया खिशात नाही. महाराज घरी ज्वारी नाही, खायला भाकरी नाही, पावसात तिथं चढत. नवरा म्हणला कसं करावं आता? बायको म्हणे थांबा मी आणते. शेजारी पाजारी गेली, 2 भाकरी आणल्या. त्या शेजाऱ्यानं भाकरीवर महाराज मिरचीचा ठेसा दिला. दोन्ही नवरा बायको पत्रात बसून भाकरी खाऊ लागले, तर पत्राचं पाणी गळू लागलं आणि सगळी भाकरी पाण्यानं ओली झाली. तो ठेसा पाण्यामध्ये कालवाला गेला आणि असं झालं की महाराज भाकरीवरच भाजी तयार झाली. तेवढं झाल्यानंतर मालक म्हणले होय ग, आपलं असं आहे तर गरीबाचं कसं असेल ग?
ती म्हणली मेल्या, ह्याच्यापेक्षा कोण गरीब असतंय? विठ्ठला याच्यापेक्षा कोण गरीब आहे? पुन्हा लॉकडाऊन उघडलं महाराज, पुन्हा कामाला सुरुवात केली. पण दररोज 500 रुपये 200 रुपये मिळवणारा मजूर येता येताच किराणा आणायचा, स्वयंपाक करून खायचा. हातावरचं ज्याला पोट म्हणतात. एका ठिकाणी गर्दी होती आणि हात तिथं गेला आणि म्हणला काय हो? म्हणले लॉटरीचं तिकीट आहे. केवढ्याला आहे हो? म्हणले 20 रुपयाला आहे. काय मनात आलं काय नाही महाराज, कधीच त्या रस्त्याला जात नाही, पण बघा उघडे म्हणला एकदा 20 रुपये खर्चितोच. त्याने 20 रुपये खर्चिले, लॉटरीचं तिकीट घेतलं, घरी आला. घरी आल्याबरोबर बायको म्हणली हे काय? थोडा फ्री करा, असं जाम चाललंय जरा. हे काय म्हणली? अगं लॉटरीचं तिकीट आहे. म्हणला उद्या निकालय. दुसऱ्या दिवशी पेपरला महाराज त्याचा नंबर आला. 21 लाख रुपयाची लॉटरी लागली. ज्याला खायला भाकरी नव्हती त्याच्या घरात 21 लाख आले. सुंदर नवरा बायकोचा सत्कार झाला आणि 21 लाख रुपये आल्यानंतर दोघंही महाराज घरी बसल्या बसल्या पैसे मोजू लागले त्या पत्रात. एक बायको म्हणायची 1 2 3 4 98 99 भरायलेत. अगं ते मला माझा 98 2 कमीत काय. रात्र गेली यायचं पैसे मोजण्यात. दुसऱ्या दिवशी गल्लीमध्ये चर्चा, गावात चर्चा झाली. माय आता मला खायला भाकर नव्हती त्याला आणि म्हणून 21 लाख आले. दुसरी म्हणली भाग्यच उजळलं माय, भाग्यच उजळलं. महाराज म्हणतात आम्ही या गोष्टीला भाग्य म्हणत नाहीत. विठ्ठला विठ्ठला. लग्नच होईना महाराज एका पोराचं, लग्नच होईना. 35 वर्ष झाली, 40 वर्ष झाली, आता तीच परिस्थिती आली. अवघड झालं सगळं आहे की नाही. 42वं वर्ष लागलं आणि गावानं विचार केला आता काय बंड्याचं लग्न होत नाही कडे, आता राहू द्या म्हणले. बंडून बी विचार केला आता आपल्या लग्नाचं काय मिळ नाही. दाढी वाढविली महाराज, डोक्याचे केस वाढवले. कुणी म्हणलं लग्न तर काही विचार नाही म्हणायचा, सोडून दिलं त्यांना विषय. पण 45व्या वर्षी एक वारकरी प्रसन्न झाला. आणि प्रसन्न होऊन महाराज लक्ष्मीसारखी मुलगी त्या पोराला देऊ केली. थाटामाटात श्रीमद भागवत कथेत लग्न झालं. लक्ष्मीसारखी बायको 45व्या वर्षी मिळाल्यानंतर सगळ्या माता मावल्या म्हणल्या माय नशीबच उजळलं की ग, आपल्याला वाटलं होतच नाही पण भाग्यच म्हणाव. महाराज म्हणले आम्ही या गोष्टीला भाग्य म्हणत नाहीत. भाग्य तरी नो हे महाराज म्हणतात भाग्य तरी नो हे धनपुत्र दारा. असा पातळ पातळ आवाज करा जरा निघून ना. निकटवास बरा संतापाई. महाराज म्हणतात भाग्य कोणाला म्हणा, याला आम्ही भाग्य म्हणत नाही. तुकाराम महाराज म्हणतात जगद्गुरु तुकोबारायांची भाषा वेगळी, भाग्याची आपली भाषा वेगळी. एक जण म्हणला ते भाग्य तुकाराम महाराजांनाच मिळू जाणं महाराज, आपली भाग्याची कधी भेट व्हावं. महाराज म्हणतात तुम्ही सुद्धा भाग्यवान आहात, तुम्हाला सुद्धा भाग्य प्राप्त झालंय दादा, तुम्ही सुद्धा भाग्यवान आहात. फक्त तुम्हाला तुमच्या भाग्याची ओळख नाही. भाग्य मिळाला असता, भाग्यवान पद प्राप्त झाला असता, आपल्याला जर ते भाग्य कळत नसल तर याच्यासारखं दुर्भाग्य काय. विठ्ठला तुम्ही सुद्धा भाग्यवान आहात, पण ते मिळालेलं भाग्य कळत नसेल तर याच्यासारखं दुर्भाग्य कोणतं आहे. मला सांगा, माणसाचा जन्म तुम्हाला मिळाला, कमी भाग्य आहे का? बरं झालं आम्हाला दुसरा कोणता जन्म मिळाला नाही. सापाचा जन्म मिळाला असता तर इथं यायला जमलं असतं का? नाही. माणसाचा जन्म देवान आपल्याला दिला. दुर्लभो मानुषो देहो
देही नाम क्षण भंगुरः. श्रीमद भागवत महापुराणात शुकदेव म्हणतात, राजन माणसाचा जन्म दुर्लभ आहे, तो तुम्हाला मिळाला, आपण किती भाग्यवान आहेत. भाग्य आले ती मनुष्य देह, आम्ही माणूस झालो दादा, कमी भाग्य का? भाग्य आले ती मनुष्य देहा, तो हा पहा विठ्ठल. पहिलं भाग्य आहे आम्ही माणूस झालो. दुसरं भाग्य आम्ही भारत देशात आलो, हे आमचं दुसरं भाग्य आहे. बरं झालं आमचा जन्म अमेरिकेत झाला नाही, बरं झालं आमचा जन्म चीनमध्ये झाला नाही. चीनमध्ये झाला असता तर खेकडे खावा लागले असते, बेंडपोळ्या खावा लागल्या असत्या, पाकोळ्याचा खार खावा लागला असता, गोगलगाईचा खार खावा लागला असता, आपण जर चीनमध्ये असतो तर. पण आमचा जन्म भारत देशामध्ये झाला, हे आमचं दुसरं भाग्य आहे. मी म्हणतो का? नाही काशीनाथ महाराज. भरतखंडी नरदेह प्राप्ती, हे तो परम भाग्याची संपत्ती, तेतही विवेकू परमार्थी, त्याचा वशवर्ती मी परमात्मा. भारत देशामध्ये जन्म झाला, ज्या भारताला 3 भरतानं नाव दिलं महाराज. शकुंतलेचा भरत, दशरथाचा भरत आणि ऋषभदेवाचा भरत. या भरत नावानं माझ्या देशाचं नाव भारत पडलं. भा म्हणजे भक्ती, रत म्हणजे रममान. जो देश भक्ती प्रधान आहे, जो देश ज्ञान प्रधान आहे, त्या देशाला भारत देश म्हणतात. विठ्ठला विठ्ठला. या भारत देशामध्ये तुमचा आमचा जन्म झाला, हे आमचं दुसरं भाग्य आहे. प्रत्येक जण भाग्यवान आहे, फक्त कळायला पाहिजे. वस्तू मिळावी का कळावी? कळावी. पण कळून बी उपयोग नाही ना महाराज. मिळावी एक नाही, मिळून कळावी. नाही तर नाही. एक माणूस छत्रीच्या दुकानात गेलं, छत्री दाखवा बरं म्हणला, खूपच पाऊस काळे यावेळेस. दुकानदारांनी दाखवली, ही 150, ही 250, ही 500, ही 700, 900 जाऊ द्यावं म्हणला. छत्री टिकावं असावं, किमान 5 वर्ष जावं बाबा. दुकानदार म्हणले 700 रुपयाची घ्या, 5 वर्ष जाती. न जाईन म्हणला, फक्त 2 गोष्टीला जपा. कोणत्या? हिला पावसात भिजू देऊ नका आणि उन्हात तळू देऊ नका. घेऊन जा म्हणला. 10 वर्ष जात. घरी आल्याबरोबर बायकोला म्हणला, हे बाकी छत्री. लगेच पाऊस सुरू झाला. म्हणली माय छत्री आणली, पाऊस आला. बरं झालं की म्हणली, कावड्याला आलं उडायचं, फाट्याला आलं मोडायचं. जा म्हणली आता छत्री घेऊन, शेतात पाणी साचायले, दुसऱ्याच्या शेतात काढून द्या. पण यानं विचार केला, आणल्या छत्रीला जर भिजवा तर लवकर फाटन. दुसरं खताडाचं पोतं घेतलं, त्याच्यात ती गुंडाळीनं वरून महाराज सुताळी गुंडाळी आणि हातात छत्री घेऊन भिजत चाललाय. मारुतीच्या पारावर 2-4 बसले. काही वेळ लोक मारुतीच्या मंदिरावर बसतात ना. आम्ही लॉकडाऊनमध्ये मी मंदिरावरच बसायचं महाराज. मंदिराच्या जवळ घर आपलं, स्नान केले की मंदिरावर बसायचं. आणि तिथून रोड चाललेला आहे. लोक म्हणायचे काय महाराज? मी म्हणायचं बरं. एक जण मला, ज्याचा खिसा गार त्याला मारुतीचा पार. काय संबंध आहे का खिशाचा मारुतीच्या पाराचा? पण लोक काही म्हणते की नाही. 2-4 बसले होते महाराज पारावून. ते म्हणले कुठं चालले? ते मला शेतात. पाऊस आला. हो म्हणला. छत्री घेतली, पण दुकानदार म्हणला भिजवू नका म्हणून गुंडाळून निघालो. मिळालंय पण कळालं का नाही? विठ्ठला विठ्ठला. पहिलं भाग्य आम्ही माणूस झालो, आमचं दुसरं भाग्य भारत देशामध्ये आलो, आणि आमचं तिसरं भाग्य आहे भारत देशामध्ये जे राष्ट्र आहेत, जे राज्य आहेत महाराज, त्या राज्यापैकी महाराष्ट्र नावाच्या राज्यामध्ये आमचा जन्म झाला. महाराज हे आमचं तिसरं भाग्य आहे. ज्या महाराष्ट्रानं आम्हाला ज्ञानोबाराय दिले, ज्या महाराष्ट्रानं आम्हाला जगद्गुरु तुकोबाराय दिले, अशा महाराष्ट्राच्या मातीत तुमचा आमचा जन्म झाला. सांगा ना, आपण कमी भाग्यवान आहेत महाराज? ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये मोतीराम महाराजांसारखं रत्न जन्माला आलं. ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये महाराज तुमचं तर किती मोठं नशीब आहे. बाबांचं गाव किती जवळ आहे महाराजांचं. 20व्या शतकातील महान संत गुरुवर्य मारुती महाराज दस्तापूरकर असं रत्न ज्या महाराष्ट्राच्या मातीनं आम्हाला दिलं, ज्या महाराष्ट्राच्या मातीनं वेदांत भूषण वेदांताचार्य रंगनाथ गुरुजी परभणीकर आम्हाला दिले. श्री रंगनाथम गुरुराजवर्यम मुमुक्षूणाम ज्ञानदानैकदक्षम प्रभावती क्षेत्रम निवासिनंतम
नमामि वेदांत विदां वरिष्ठम. असे रत्न ज्या मातीनं आम्हाला दिले, त्या मातीत जर तुम्ही आम्ही जन्माला असाल तर आपण कमी भाग्यवान आहे. पवित्र ते कुळ पावन तो देश. टाळी वाजवा. आता त्यांनी म्हणलेलं प्रमाण मला येईल असं नाही, मला जे पाठ येते त्यांना येईल असं नाही, या आम्हा दोघाला पाठ येते तुम्हाला येईल असं नाही. पण तरी तुम्ही गप्प बसायचं नाही. आपण कमी असलो तरी छत्रपतीचे मावळे आहेत आपण आज, ठीक आहे ना. गप्प बसायचं नाही. मग जरी महाराज नाही कळालं, आम्हाला काही कळालं तुम्ही काही बी म्हणा गड्या, तुम्हाला वाटलं खाल्ल्या लोकांना ऐकू याला काहीच वेळ लागत नाही. गर्दा करण्याला महत्व आहे. विठ्ठला गर्दा करायचा गर्दा मी सांगत असतो, गावगाव सांगत असतो. का नाही जरी म्हणलं ना, पुढच्या वेळा बघू काहीच कळत नाही म्हणून बघा. उद्याच्या कीर्तनात तुम्हाला जर कोण म्हणलं काय म्हणलं असं रे किंवा महाराज म्हणलं तर मग मला बोला. का आपल्याच नादात आहे, कोण कोणाकडे लक्ष द्यायला. तीन गोष्टी मिळाल्या आम्हाला. कोणत्या? मनुष्यदेह मिळाला, दुसरी गोष्ट भारत देशात मिळाला, तिसरी गोष्ट महाराष्ट्रात मिळाला. तीन भाग्य तुम्हाला आम्हाला प्राप्त झाले. मग तीन भाग्य प्राप्त होऊन जर आम्हाला भाग्य कळत नसेल, याच्यासारखं दुर्भाग्य कोणतं आहे महाराज? कीर्तन चालू होतं महाराज काशीनाथ महाराज, आणि एक जण अंधारातून उजेडात आलं घाबरत. विठ्ठल महाराजांनी विचारलं काय झालं रे? फारच घाबरलेलं दिसायला. म्हणला लाईट गेली, म्हणला भलतेच उंदर कुडकुड करायलेत, मला झोपच येईना. अरे कीर्तन नको, कीर्तन तर नकोच म्हणला. मग विठ्ठल महाराज जरा प्रेमळ माणसं, हे म्हणले असं कर, तुला झोप येईना ना अंधारात. यांनी त्याला तीन गोष्टी दिल्या. कोणत्या? वात, तेल आणि डबडं. हे बघ म्हणले कर काळतोय. तीन गोष्टी दिल्या. वात, तेल, डबडं दिल्यानंतर यानं काय करायला पाहिजे बाबा? घरी जाऊन ती वात तेलात टाकायची आणि काडी लावायची, दिवा लागत. ह्याला मेळच लागणार. काय दिले आम्हाला यानं तेल लावलं दाराला, आणि त्या काडीला डबड्याच्या मारात ती वात गुंडाळीन बसलं कानटोकरीत रात्रभर. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारी म्हणला गोंद्या तुझ्या घरात अंधारच होता. म्हणलं हो न राव, झोपच नाही. इथं विठ्ठल महाराज म्हणले मी तुला तीन गोष्टी दिल्या की रे, वात दिली, तेल दिलं, डबडं दिलं बाबा म्हणला, पण आपल्याला नाही मिळालं. ज्ञानेश्वर महाराज म्हणले स्नेह सूत्रवन्ही मिळू एके स्थानी, धरी जे तो जनी दीपू होय. अरे बाबा त्यानं जर वात तेलात टाकली असते, काडी लावली असते तर दिवात लागला असता. स्नेह
देहसूत्र वैश्वानरा झाली आहे संसारा हातवटी नीनता गिरा फुकायचा. अरे मिळालंय पण त्याला कळालंच नाही तर फुकायचा. विठ्ठल वस्तू मिळावी आणि मिळालेली वस्तू कळावी हे महत्वाचे. महाराज राजा राणी आरती करू लागली. ज्ञानेश्वर महाराज म्हणाले मी पदरचं काही बोलत नसतो. आरती करू लागली. आरती करत असताना कर्पूर गौरम करुणावतारम कापूर लावला. राणी म्हणली मा हे काय हो पांढर. राजा म्हणला अगं हे कापूर आहे. गप म्हणला येडीस का ग म्हणला तू राणी येस ना जरा हिशोबानं वाग जाय. बरं बरं म्हणली बरं काय म्हणे इतकं बी हळूच बोलू नको म्हणला. अगं कापूर आहे म्हणला माय वाज बी यायलाय. येड्यासारखं करू नको ग म्हणला तू राणी येस. बरं म्हणली माय बरं रुसून बसली. राजा मला आता काय झालं म्हणली मला लय कापूर आवडलाय मग खायचा का. नाही म्हणली मला वाटायले कापुराचे दागिने कराव. राजा म्हणला चांदीचे दागिने बघितले म्या सोन्याचे दागिने बघितले पण कापुराचे दागिने काय नाही आम्ही बघितले. तुम्ही असंच करतात म्हणली. तुम्ही माझं कधी ऐकलंय ह्याच्या अगोदरच कधी ऐकलं तर आता ऐकता राहू द्या म्हणली. आणि बायको रुसल्यानंतर नवऱ्याची बुद्धी चलत नाही बरं का. नाही ना महाराज कीर्तनाला येताना बायको आडवं बोलावं आणि हे कीर्तनाला यावं. लोकांना म्हणतात टाळी वाजवा. ग बस र तू कसा आलास काय आलास सगळं माहिती आहे का. एवढा राजा महाराज एवढा राजा पण बायको रुसून बसली का मला कापुराचे दागिने पाहिजेत. कापुराचे कुठं दागिने असतात का. राजा म्हणला बापजीन मी कधी बघितले नाही तुला. म्हणली तुम्ही राजा आहेत ना ठीक नाही थोडा आवाज वाढवत्या स्वराचा. राजा आहेत ना तुम्ही म्हणली का म्हणून होत नाही. पण राजाचं आणि राणीचं महाराज थोडं बोलणं कमी झालं. माता माऊलीनं संक्रांत आली. संक्रांत आल्यानंतर सगळ्या गोरगरिबाच्या बाया सगळ्या माता माऊल्या कुठं राजवाड्यात हळदी कुंकाला. पण राणीचं तोंड नुसतं सुकले आलं. एक म्हातारी म्हणली काय झालं का राणी साहेब तुम्ही किती प्रसन्न राहायचं तो. या बाका म्हणली 1000 वेळा म्हणायले संक्रांतीला घालायला दागिने करा कापराचे तर करीच नात. अव भांडण केल्यानं प्रश्न सुटत नसतं. लय मोठा झाला ते भांडण केल्यानं प्रश्न सुटत नसतं. ती बाई म्हणली नवऱ्याला प्रसन्न करावं लागतंय थोडा कमी करा दादा आणखी थोडा. आणि प्रसन्न केल्यानंतर इच्छा पूर्ण होती म्हणली. पण काय इच्छा पूर्ण करावं म्हणली जाऊ द्या म्हणली आपलं प्रारब्धच असं तर काय करावं. राजा बसलेला होता लावलं हळदी कुंकून म्हणली घ्या नाव. आता पहिलं नाव घेण्याचं होतं ना महाराज. पहिलं नावाला फार किंमत होती. आता कुणी कोणाला नाव घे. मुलीचं लग्न झालं म्हणलं की लगेच म्हातारी म्हणायची ये ग इकडं घे नाव. घे नाव म्हणल्यानंतर पोरगी नाव घेत नव्हती तिथंच जागेवर डोलायची. पहिलं होतं. आता नावाचं काय राहिलं नाही. काल परवा मी मित्राच्या लग्नाला गेलो मित्राच्या पोरीच्या. गेल्यानंतर महाराज तुकाराम महाराजाचा फोटो दिला आणि फोटो दिल्याबरोबर मी म्हणलं ताई येऊ का. हो थांबा म्हणली महाराज. ए श्याम्या श्याम्या हे आमचे पप्पाळा महाराज. तिला नाव घे म्हणणार होतो पण ती आधीच श्याम्या म्हणायली. मी श्याम नाव आहे काय हो म्हणली. आम्ही एकाच वर्गात होता ती. काय धंदा झाला पहिल्यासारखं राहिलं नाही महाराज. पहिलं नावाला फार किंमत होती. नाव घे म्हणल्याबरोबर माझी माय कधीच फटकन नाव घेत नव्हती का. त्याला शास्त्र होतं काशीनाथ महाराज. घे नाव म्हणलं की तिथंच जागेवर डोलायचं. अगं घे अगं घे घेतच नव्हती का. ती त्या कृतीतून सांगायची नाव घे म्हणल्या घ्यायला. माझ्या नवऱ्याचं काय नाव एवढं स्वस्त आहे का याच्यातून हा अर्थ होता. बरं घेत घे म्हणल्याबरोबर घेत होती पण एकाएकी नाव घेत होती का. आता महाराज आमच्या गावात एका बाईला म्हणलं काकू घ्या नाव परकास या. हे काय नाव आहे का काय काय नाव घ्यायची महाराज. हो येत होते जात होते खिडकी वाट पाहत होते. खिडकीला 3 तारा आडकी त्याला घुंगर बारा. पानं खाती 13 घाम येतो दरा दरा. तिकडून आला व्यापारी त्यानं दिली सुपारी. सुपारी दिली वाण्याला. हंडा घेते पाण्याला. पाणी घेते हाडाचं. अंगण शिपते वाड्याचं. वाड्यात वाडे 7 वाडे. वाड्यात होता पलंग. पलंगावर गादी. गादीवर उशी. उशीवर बशी. बशीत कप. कपात घडी. घडीत वाजला एक. आणि पांडुरंगाचं नाव घेते ज्ञानोबाची लेक. याला म्हणतात नाव विठ्ठल विठ्ठल. नाव घेतल्याबरोबर राजा महाराज खुश झाला. सोनाराची बैठक घेतली. एक कलाकार मिळाला कापुराचे दागिने करणारा. त्याला 10 पट मजुरी जायचं ठरलं आणि ट्रकनं कापूर आला आणि 16 शृंगार बनवले. ज्ञानेश्वर महाराज म्हणले 16 शृंगार.
हातात पाटल्या, हातातली काकणं कशाची? कापुराची. हातातल्या अंगठ्या कापुराच्या, चप्पल हार, ठुशी, गंटन, ट्रिपल झुंबर, नाकात मोठीची मोठी नथ, मोठी आयवाची नथ, बिंदिया, महाराज कंबरपट्टा, पूर्ण कापराचे दागिने बनवले. आणि राणीनं सगळे ते दागिने अंगावर घातले आणि एकरभर वाड्यात फिरायली, पण कुणीच विचारेना की केवढ्याला केले आणि कधी केले. महाराज वस्तू घालण्यापेक्षा वस्तू विचारल्यानंतर काय हो केवढ्याला आणलं हे, माणसाला आनंद दुप्पट असतो. विचारायला पाहिजे. आल्या आल्या ह्याला म्हणलं कोट लय खास दिसायला गडे, लगेच महाराजांना असं विचार, म्हणजे विचारल्याशिवाय, विचारलं की माणसाचा आनंद दुप्पट होतो आहे का नाही. हो आल्या आल्या बबन महाराजाला यांनी विचारलं, मोबाईल लय खास घेत, हो बघा ना बघा ना म्हणजे बघा ना, म्हणजे विचारलं की माणसाचा आनंद दुप्पट होत असतो. गेले गडे आमचे इंगळे महाराज, दृष्टांत विनोदात्मक सांगावं त्यांनी. इंगळे महाराज म्हणायचे, ऐक ना, इंगळे महाराज म्हणायचे एका बाईनं वळईच फुकली. का म्हणून फुकली? मरणाचं कष्ट करून पाटल्या केल्या, पण कुणीच विचारीना की केवढ्याला केल्या, दिली वळई फुकून. आणि मग महाराज इजिवता एक म्हणली, माय शांता काकू कवा केल्या पाटल्या, माय मग विचारलं असतं कशाला वळी चढाली असते. म्हणजे विचारल्याशिवाय आनंद दुप्पट होत नाही. या राणीला कुणीच विचारीना, एकरभर वाड्यात कोण विचारणार आहे, कुणीच विचारीना. आणि मग दाशीला म्हणली, होय ग एवढे कापोराचे दागिने घातले तर कुणीच विचारीना. दाशी म्हणली, माय एवढ्या मोठ्या वाड्यात कोणी विचारणार आहे, असं करा ते दागिने मला द्या, मी अंगावर घालते, आमच्या घरी सुवासिनीचा कार्यक्रम आहे. मग सहज सुवासिनी म्हणत्या, कशाचे आहेत ग? मग मी म्हणेन कापुराचे. कुणी केले? आमच्या राणी साहेबांना केले. मी सांगन म्हणली. राणी म्हणली तसं कर. राणीनं ते दागिने काढले आणि दाशीला घालायला दिले. दाशीनं ते दागिने परिधान केले. दागिने परिधान झाल्यानंतर ज्यावेळी सुवासिनीचा कार्यक्रम होता, वाढू लागली दाशी. अंगावर सोनं असल्यानंतर वाढायलाही मजा वाटते. हातात अंगठी असल्यानंतर अंगठीचं बोट बोट पुढं अंगठीचं होतंय की नाही. आणि साहजिक आहे महाराज, मी बी 2 अंगठ्या घातल्या होत्या, पण मला ती बोट तीच अंगठीचीच पुढे येईल. खिशात होत असतो काढून, नाही तर येईन गाडीच्या मागं कुणी, खिशात होत असतो. महाराज राणी गेली. राणीनं ते सुवासिनी जेवायल्यात. हे राणीची दाशी वाढू लागली. अवघ्या पोळी नको, अवघ्या. महाराज रात्रीची वेळ होती, लाईटीचा प्रश्न नव्हता, घास तोंडातच जावा, कानात जाऊ नये म्हणून प्रत्येक माऊलीनं ताटाच्या शेजारी मेणबत्ती लावलेली होती. आणि वाढायला दाशी मेणबत्ती ताटाच्या आणि मग वाढायची. अवघ्या पोळी नका घ्या, आता अंगठी दिसाव, माझ्या हातातल्या पाटल्या दिसाव, काकणं दिसाव म्हणून त्या मेणबत्तीकडे हात न्यायच्या. अवघ्या घ्या 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 म्हणता म्हणता मेणबत्तीची अंगठीची भेट झाली. बोट चेतलं, कसं करू गे मनगट, मेली गे छात मेली. विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कापुराचे थळीव अनुनी देईल दैव. दैवानं कापुराचे दागिने तुम्हा आम्हाला मिळतील, पण जाणण्याची आडव तिथं से बापा. मिळालंय हो, पण मिळालेलं जर नाही कळालं ते घोड घेतल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल. 3 गोष्टी दुर्लभ आहेत महाराज. 3 दुर्लभो त्रयमेवैत देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षत्वम महापुरुष संश्रय. 3 गोष्टी. पहिला दुर्लभ आहे मनुष्यत्वम. नरदेह दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. सप्तवर्षाची गणना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मध्य दुःख यातना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदन. म्हणा बरं का, मी काय लांबला नाही. आणि काय आपलेच माणसे सगळे. 12 जरी वाढले आणि 1 जरी वाढला तरी काय हरकत आहे. दचकले असतील काही जण, सोडित नाही का काही एक पर्यंत, काहीच हरकत नाही. आमचं कसं असतंय, आमच्या गावात एक कीर्तन करायला काशीनाथ महाराज 11:30 वाजले तरी म्हणायचं 5 मिनिट घेतो आणि बोलायचंच. बघता बघता 11:45 झाले. लोक म्हणले तारीख घेणारा काय मिळेल. महाराज म्हणले, महाराज आता 2 मिनिट घेतो, थोडं राहिले बोलतो. असं करूच तर 12:30 वाजली. तुम्हाला माहिती का लहान लेकराचं जावळ काढायचं असं
लेकरू कोणाच्या मांडीवर असते? मामाच्या मांडीवर असते. आणि मग माय शेजारी असते, वारीक मामा येते. बरं, वारीक मामा तरी आल्यानंतर डायरेक्ट सुरू करते का? लय खतरा वारीक मामा. ते कातर अशी वाजवतो, चुचुक 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 चुचुक. ते कातर बघितली की ते लागतं रडायला महाराज. आणि मग त्याची सुरू होती कटिंग करा. झालं म्हणूस तर त्याला सगळी कटिंग करायची असते, पण पहिल्या कात्रीपासून ते झालं तसं झालं म्हणूस तर ह्याने एक वाजविला, विठ्ठला विठ्ठला. पहिलं भाग्य महाराज, दुर्लभ हो त्रयमे वैतत देवानुग्रह हेतुकम. पहिलं भाग्य मनुष्यत्वम दुर्लभ आहे, पण तुम्हा आम्हाला मिळालं. मनुष्यत्वम मुमुक्षत्वम, मनुष्य जन्म मिळणं हे दुर्लभ आहे, पण माणूस जन्म झाल्यानंतर टाळ गळ्यात घेऊन भजनात उभा राहणं हे त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. माणसाचा जन्म मिळाल्यानंतर भगवंताचं चिंतन मुखाला येणं त्याच्यापेक्षा दुर्लभ आहे. धन्यामी जन्मा दास विठोबाचे झालो, दास विठोबाचे झालो. गोष्टी दुर्लभ आहेत. मनुष्यत्वम, माणूस झालो. माणूस झाल्यानंतर मुमुक्षत्वम, माणूस झाल्यानंतर भजन, गळ्यात टाळ घेऊन भजन करणं दुर्लभ आहे. महाराज म्हणतात धन्यामी जन्मालो, दास विठोबाचे झालो. कारण दुर्लभ आहे भजनाला लागणं, पण भजन करत असताना तुकोबाराय म्हणतात संताची भेट होणं त्याच्यापेक्षा. चंद्र अमृत सुखे सेववेल, चंद्र अमृत सुखे सेववेल. त्याच्यापेक्षा अवघड आहे संत भेटवणं. चंद्रामृत सुखे सेववेल, असता जाता रवी धरवेल. महाराज म्हणतात हे शक्य होईल ठीक नाही. बाह्या हेळा सागर तरवेल, परित्या साधूची भेटी न होईल गा. सागर तरतो आहे की नाही. आपण या कडीची त्या कडीला जाऊ शकतो ना महाराज. हे विज्ञानाचं युग आहे, पण संत भेट होणं अवघड आहे. बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी, बहु अवघड आहे संत भेटी. पुढं
अवघड आहे संत भेटी, परी जग जेटे करुणा केली. संत भेटी विठ्ठल महाराज फार अवघड आहे की नाही. व्याघ्र सिंहाचे दूध जोडे, चंद्रामृत हाता चढे, परी हरिप्रियाचे भेटे नातुडे, ही दुर्लभ गाढे मनुष्या. एकनाथ महाराज म्हणतात, हो महाराज भजन मनुष्य झाला चांगली गोष्ट आहे, माणूस जन्म मिळाल्यानंतर भजनाला लागला चांगली गोष्ट आहे, पण भजन करत असताना संत भेट होणं दुर्लभ आहे गड्या. पण महाराज म्हणतात भजन करत असताना त्याला संत भेट झाली त्याच्यासारखं भाग्य कोणाचं. महाराज म्हणले आम्ही माणूस झालो, माणूस झाल्यानंतर पंढरीचा दास झालो आहे की नाही, हो वारकरी झालो, आणि वारकरी झाल्यानंतर ज्याची आस होती ती आज पूर्ण झाली. मला संताची भेट झाली. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, महाराज म्हणतात आज माझं भाग्य उदयाला आलं. भाग्याचा उदय ते हे जोडे संत पाय. एवढी संत भेट अवघड असताना आज मला संताचे पाय मिळाले. महाराज एवढं काय नवलं त्याच्यात, पाय तर आम्हाला बी येत, आम्ही तर 100 जणांच्या घरी जातो. महाराज म्हणतात आपले पाय आहेत संताचे पाय आहेत, पण फरक आहे. आपल्या पाया पडल्यानं आपले पाय मिळाल्यानं काय होईल का न होईल सांगता येत नाही, पण संताच्या पायाचा फार मोठा लाभ आहे. ज्या सुखासाठी रात्रंदिवस तुम्ही आम्ही धडपडतो ना महाराज, त्या सुखाचा पत्ता जर कुठं असेल तर संताच्या पायापाशी. ठीक नाही, सुख एक हिची ठाई बहुपायी संताच्या मनवनी केला वास नाही नास ती ठाई. संताचं दर्शन झालं, संताच्या पायावर मी मस्तक ठेवलंय, पण याचे फायदे अरे बापरे. महाराज म्हणले सांगा देशात तीर्थ किती, जगात 308 तीर्थ जगात, पण काशीनाथ महाराज आपल्या देशामध्ये 108 तीर्थ आहेत. 108. पर्वकाळ किती, पर्वकाळ, पर्वकाळ म्हणजे काय, पर्वकाळ म्हणजे पुण्य जोडण्याचा दिवस. पर्वकाळ सुद्धा बरेच आहेत. पर्वकाळा दिवशी दान करावं, पर्वकाळा दिवशी काहीतरी पुण्य करावं. जास्त माता मौल्यानं इकडं माहित असतो, उपास तापास आहे की नाही. मला 60 वर्षानं एक पर्वकाळ येतो. त्या पर्वकाळाचं नाव काय, कपिला षष्ठी. 60 वर्षानं एकदा येतो. कोणाच्या जीवनात एकदा, कोणाच्या जीवनात दोनदा येतं. कपिला षष्ठीच्या अगोदरच जन्मलं आहे की नाही, आणि मग कपिला षष्ठी 4-5 वर्षानं आली, आणि मग दुसरी कपिला षष्ठी गेल्यानंतर मेलं, म्हणजे दोनदा. कोणाच्या जीवनात एकदा, कोणाच्या जीवनात कपिला षष्ठीच येत नाही. कपिला षष्ठी झाल्याच जन्मलं, बिड्या ओढू ओढू मेलं. विठ्ठला पुण्य जोडण्याचा दिवस. 60 वर्षाने एक पर्वकाळ येतो, त्याचं नाव कपिला षष्ठी आहे. 12 वर्षाने एक पर्वकाळ येतो, त्याचं नाव सिंहस्थ पर्वणी आहे. त्याला सिंहस्थ पर्वणी म्हणतात. प्रयाग क्षेत्री नाशिकला आहे की नाही, सिंहस्थ 12 वर्ष. एक पर्वकाळ 3 वर्षाने येतो दादा. पर्वकाळ सोडायचे नाहीत कधीच. 3 वर्षाने एकदा येतो. त्याचं नाव काय, अधिक मास. त्यालाच पुरुषोत्तम मास म्हणतात, त्याला धोंड्याचा महिना म्हणतात. 3 वर्षानं एकदा येतो. एका वर्षामध्ये 4 पर्वकाळ येतात दादांनो मायानो. 4 पर्वकाळ कोणते, दीपावळीचा पाडवा, गुढीपाडवा, अक्षय तृतीया, विजयादशमी, हे सुद्धा पर्वकाळ आहेत.
महाराज पर्व काळा दिवशी चांगलं काम करावं ना. आता भावाने एकत्रित राहा, वेगळं राहणं चांगलं का वाईट? हा अहो मायबाप कधीच रडत नाहीत, पण ज्या दिवशी आपले लेकरं पोटचे लेकरं वेगवेगळे राहतात ना महाराज, वाटण्या होऊ लागतात, त्यावेळी मायबापाच्या डोळ्यात पाणी येतं. मग ही वाटणी मला वाटतं शिमग्याला होत जाव, पण आमच्या तिकडं पाडव्याला होती. जावाचं भांडण लागलं तर ती जाऊ भांडणात म्हणती, हो ग अगं म्हणले ते उद्याच्या पाडव्याला बघू म्हणले. पाडव्याला काय शिमगाच बरा आहे. विठ्ठला एका वर्षामध्ये 4 पर्व काळ येतात. 2 पाडवी, 1 विजयादशमी आणि 1 अक्षय तृतीया. 1 पर्व काळ तर 15 दिवसाला येतो महाराज. 15 हे दिवस एक एकादशी. 15 हे दिवस एक एकादशी. अरे न करीसी व्रत सारू, अरे न करीसी व्रत सारू, अरे न करीसी व्रत सारू, अरे न करीसी व्रत सारू. 15 दिवसाला 1 एकादशी येते, ती सुद्धा पर्व काळे बरं का. एकादशीचा व्रतधारी मी नित्य नांदे त्याचे घरी, सकळ पर्व काळाचे श्री. एकादशी पै माझी. एकादशी म्हणजे पर्व काळाचा मुकुट आहे महाराज. वार करायला तर एकादशी असतेच, पण एकादशी सर्वांनी धरत जाऊ का. 15 दिवसाला येणारा पर्व काळ आहे महाराज. जे पुण्य महिनाभर करून साचत नाही, संचित होत नाही, तर एका दिवसात तुम्ही साचू शकता. याला तर पर्व काळ म्हणतात. म्हणून एकादशीवर पहिल्यासारखं व्रत राहिलं नाही. त्या बाबांच्या काळात काय एकादशी कडक होती. काही माता मावल्या महाराज, एक आमची आजी उपास करू मेली. हो काय कडक होती एकादशी, एक नाही. आता तेवढं कडक मामला राहिला का महाराज. एक व्रत किती दिवसाचं आहे? 3 दिवसाचं आहे. दशमी व्रताचा आरंभू, दिंड्या कीर्तन करा समारंभू, तेने तो स्वयंभू संतोष पावील. दशमी व्रताचा म्हणजे दशमी पासून सुरू होते. एकादशी जागरण, हरी पूजन नाम कीर्तन, द्वादिवसी खिरापती दान, वैष्णवजन सेविती. आईसे व्रत 3 दिन, करीजो आदरे परिपूर्ण, एका जनार्दनी बंधन, तया नाही सर्वथा. एकादशीचं व्रत महाराज, पहिले लोक, पहिल्या माझ्या माता मावल्या नुसत्या लवंगावर ह्याच्यावर एकादशी करायच्या. पण नाना आता एकादशी करायचं काय अवघड नाही. एक सांगू तुम्हाला, 12 दिवस तेवढं पोट त्रास देत नाही, तेवढं 3 दिवसात जाम होत आहे. तुम्ही म्हणता कसं? दशमीला दुधाचा कालान महाराज 2, 2, 3 भाकरी जर दाबल्या दशमीला, हात धुवायच्या टायमाला बायको मध्ये, होय हो थोडी देऊ का? नको आता बस झालं. अव घ्या उद्या एकादश. एकादश मरायचंय का काय तुला दुसऱ्या दिवशी? खायला काय लिमिट आहे का नाही? उद्या एकादश आहे म्हणून महाराज बोध भरल्यावणी कापसाचा कचून पोटात भरतोय. बरं एकादशीला तरी निराहार करते का? निराहारी व्रत जो करी आवडी, मोक्ष परवडी त्यांची घरी. महाराज म्हणतात निराहारी व्रत जर भगवत चिंतनानं केलं तर महाराज मोक्ष त्याच्या घरी, मुक्ती पाणी भरी, एवढं पुण्य आहे. पण दुसऱ्या दिवशी निराहारी करते का? नाही हो. आता पहिल्यापेक्षा एकादशी खूप सोपी झाली. तुम्ही म्हणता कशी? महाराज 2 वर्षापूर्वी माझ्या गाडीवर ड्रायव्हर होता, आता स्वतःच मी चालवायलो. सगळी राख लावली या कोरोनानं, कशाचा ड्रायव्हर आणि कशाचं काय. पण 2 वर्षापूर्वी होता महाराज. 0 पाट्यावर त्यानं मला महाराज गाडी उभा केली. त्यानं म्हणा महाराज समोसा खाऊ काय? मी येडायस का काय तू? एकादशी ना आज. नाही म्हणला महाराज मी आलं समोसा नाही, आता गेल्या गेल्या फराळ करायचा आहे. महाराज झटक्यानं निघाला, गिरा असा खटकूनच वाजविला त्यानं. मला कळालं ह्याला राग आला, काही खरं नाही गड्या. ती म्हणला महाराज ब्रेक लावून तुम्हाला सांगायलो म्हणला, आपल्याला एकादशी बिकादशी काही नसते. मला भाकर पाहिजे, हां ठेसा चालेल, नाही पिठलं चालेल. म्हणला पिठलं हटायला वा, पण भाकर आणि पिठलं खाणार मी. मी आलं एवढ्या येड्या, येताना तुला जीव घालतो कडे म्हणलं हॉटेलवर. अरे पण जाताना कसं जमन? लोक आता एकादशी आहे, फराळाचं तयार असतं, ते मला काही सांगू नका म्हणला. तुम्ही भाकरी भाजी द्यायलात का मला, का घालू झाडावर? त्याच्या नादी लागून येणं महाराज. येडे असतील ते अर्धे, ठीक आहे नाही. मी नका बाबा झाडावर घालू नको, तुला गेल्या गेल्या भाकरी देतो. महाराज गेलोत गावात गेल्याबरोबर आम्ही उतरलो. लगे ते
तारीख घेणारे आले समोर वारकरी, रामकृष्ण हरी रामकृष्ण, या महाराज, महाराज या. मी म्हणलं महाराज फराळ करून घेऊ आणि 8:30ला भजन चालू करू. मी म्हणलं दादा ऐका ना, आमच्या ड्रायव्हरला एकादशी नाही, त्याला भाकरण पिटलो. अरे बापरे बापरे, आज एकादशी, एकादशी अन्नपान जे नर करीती भोजन ते श्वान विष्णू. मला ज्ञान सांगू नका, ज्ञान सांगू नका, मला मारीन हे, मला मारीन. तुमचं ज्ञान काय कामाचं ते तुमच्या पशी राहू द्या. म्हणलं आम्ही फराळ करू, याच्यासाठी 2 भाकरी आणि गरगर पिठला हाटा. ठीक आहे म्हणले महाराज. महाराज बैठकीत गेलो तर आम्ही बसलो. आता बरेच भजनी मंडळ, आमचे संतोष महाराज, समाधान महाराजही होते, काशीनाथ महाराज होतो. 3री दिवशी त्याच गावाला कीर्तन होतो. हो बऱ्याच, म्हणजे असं पत्रिकाच नाही की तिथं काशीनाथ महाराज नाहीत. विठ्ठल विठ्ठल. आम्ही बसलोच महाराज, सगळे वारकरी आम्ही बसलो. त्याला तरी महाराज कुठं आता लांब बसू, त्याला मी जवळच बसविलं. भाकरी पहिल्यात म्हणले महाराज, भाकरी बेसन. हा ते मला या नंबर 1 जरा असं होतं ते, असं नंबर 1 मला बेसन नंबर 1. आम्हाला पात्र टाकली, त्यालाही पात्र टाकलं. आपलं एकादशी चालं ना महाराज. साबुदाण्याची खिचडी, साबुदाण्याचे वडे, दुधात शिजवलेला साबुदाणा. हो महाराज. भगर आली, भगरीचे भजे. मेला भजे भजे भगरीचे टाक, भगरीचे म्हणल्यास का बघायचंच काम नाही महाराज. तिखट भगर आली, गोड भगर आली, भगरीचे भजे आले, आलूचा शिरा आला, आलूचे चिप्स आले. हो रताळ आले, रताळीचे चिप्स आले महाराज. पेंड खजूर आली, लाडवण आलं. लाडवण कळालं ना तुम्हाला महाराज. शेंगदाणे गुळाचे गोळे आले. लगेच सफरचंद आलं, सफरचंद झालं की अंगूर आले, अंगूर आलं की चिकू आले, चिकू बघायचंच काम. बासुंदीची वाटी आली, राजगिऱ्याचे गोळे आले, राजगिऱ्याच्या पोळ्या आल्या, दुधाची वाटी आली महाराज. ज्यावेळी हे सगळं आलेलं दिसायलंय, हे असं बघायला. थोड्या वेळाने ह्याला 2 भाकरी वाढल्या आणि असं वगराला असं उंचून बर्र पिटलं वाढलं. आणि हे नुसतं आमच्या इकडं बघायला. मेला काय बघायला इकडं कान करा मला इकडं. मेला काय म्हणू काय एकादश आहे म्हणून. मेला चुर आता एकादश म्हणत असतील का चुरण खाय. विठ्ठला आताची एकादशी, ज्याला एकादशी धरायची नाही ती आवडीनं उपवास करील. असे फराळाचं व्हालंय आता. आमच्या बायकोनं 9 दिवसाचा उपवास केला महाराज. कोणता? नवरात्राचा. हो महाराज 9 दिवसाचा. मी दररोज म्हणायचं काय खाल्लंच का, जाऊ द्या म्हणायची. खाणं खाणं तर दररोज चालूच आहे. भगरीचं पीठ दळून आणलं होतं महाराज. मी बाहेर गेलो की 2-2 भाकरी हाणायली भगरीच्या. मी एक दिवशी आलो, भाकर आणि आलूची भाजी. मला दादा उपवास नाही म्हणली, भगरीच्या दशम्यात तुम्ही बी खाजा की म्हणली, चांगलं वाटतंय. कशाची उपास आता ऐक नाही. हो एकादशी मी काय सांगू लागलो. एकादशी पर्व काळे पर्व काळ. जेवढे पर्व काळ आहेत महाराज, तीर्थे पर्व काळ, तीर्थे पर्व काळ, तीर्थे पर्व काळ, तीर्थे पर्व काळ. अवघी माया बेसकळ, अवघी माया बेसकळ, अवघी मायाकडे सकळ, अवघी मायाकडे सकळ, मायाकडे सकळ, अवघी मायाकडे जेवढे पर्व काळ आहेत महाराज म्हणले, तेवढे पर्व काळ कुठे आहेत? संताच्या पायाजवळ आहेत. तीर्थे पर्व काळ. किती तीर्थ आहेत? 108. तेवढ्या तीर्थाचा विचार करायचा नाही आपल्याला, पुढे जायचंय. तीर्थामध्ये सर्वश्रेष्ठ तीर्थ आहे गंगा. फेडित पाप ताप, पोखित तिरीचे पादप, समुद्रा जाय आप, गंगेचे जैसे. तीर्थामध्ये गंगा बर का. हो स्नान केलिया गंगा, पवित्र करी सकळ जगा, तिही निज पाप भंगा, संत चरण संगा वांछित. तुम्हाला माहिती आहे ज्ञानेश्वर महाराज आणि नामदेव महाराज यात्रेला गेले. हो यात्रेला. ते चुई राहू द्या ना जरा शिक, बरं वाटेल जरा. यात्रेला गेले कोण कोण? नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज. महाराज काशीला गेले आणि विश्वनाथाच्या समोर ज्यावेळी माऊली गेले, विश्वनाथ प्रगट झाले. आणि प्रगट झाल्याबरोबर विश्वनाथानं ज्ञानोबरायांचा हात धरला. काय अधिकार आहे बघा.
डोळ्यात पाणी आलं विश्वनाथाच्या. ज्ञाना कधी आलात तुम्ही? ज्ञानेश्वर महाराज म्हणले आत्ताच आलो. महाराज हात धरला. ज्ञानोबाचा हात प्रेमे धरी विश्वनाथ, प्रेमे धरी विश्वनाथ. ज्ञानोबाचा हात धरला आणि ज्यावेळी महाराज चालू लागले, चालत असताना विश्वनाथ म्हणले कुणीकडे जायचं? माऊली म्हणले आपण गंगेकडे जाऊ, माझं स्नान राहिले. आईसे बोलत चालत दोघे आले गंगे आत. गंगेच्या कडीला आले कृष्ण महाराज. आणि ज्यावेळी माझ्या माऊलीनी आपला उजवा पाय गंगेमध्ये टाकला, उजवा पाय गंगेमध्ये टाकल्याबरोबर गंगामाई प्रकट झाल्या. माऊलीच्या चरणाला कडाडून मिठी मारली. ज्ञाना माऊली, किती दिवसानं तुमच्या चरणाची मला प्रतीक्षा होती. मला वाटत होतं रात्रंदिवस मी वाट पाहत होते. माझे अलंकापूरवासी माऊली माझ्या भेटीला कधी येतील. मला तुमच्या दर्शनाची आस लागली होती माऊली. काशीला पापी लोक येतात आणि माझ्या स्नान करून मला अपवित्र करतात. मला शुद्ध व्हायचं होतं, मला पवित्र व्हायचं होतं. तुमच्या पायाची मला गरज होती. आज तुमचे पाय मला मिळाले. मी धन्य झाले माऊली, मी धन्य झाले. कोण म्हणाले? काशीची गंगा. हो. ऐसे बोलत चालत दोघे आले गंगेयात. ज्ञानोबाचे पायी मिठी घाली गंगा माई. नामा म्हणे सोडाबाई, ज्ञानदेव सर्वा ठाई. महाराज जर तीर्थ पवित्र झालं तर अपवित्र झालेले तीर्थ पवित्र होण्यासाठी ज्या पायाचं वास्तव्य करतात, ज्या पायाजवळ येतात, ते पाय म्हणजे संतांचे पाय आहेत. हो. पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा, पर्व काळ पाया तळी वसे वैष्णवा. बबन महाराजाला मेळ लागला नाही, पण ते म्हणला वठावून कळतंय ना कोण म्हणायले कोण कळतंय का नाही. पण गर्दा करायचा तीर्थे तया ठाया येती पुनीत भावया. पर्वकाळ पाया तळी एक नाही वसे वैष्णवा. वैष्णवाच्या पायाजवळ एवढे तीर्थ येतात, वैष्णवाच्या पायाजवळ सगळे पर्वकाळ येतात आणि त्या पायाचं मला दर्शन झालंय. भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, भाग्याचा उदय.
आज के आनंद की जय. खूप गोड नियोजन ग्रामस्थ मंडळी आणि माझे परमस्नेही काशीनाथ महाराज. खूप गोड नियोजन आहे, खूप गोड. भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. मला ते पाय जोडले. ते हे दर्शक सर्वनाम आहे. ते हे म्हणजे काय? ते हे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई ज्ञान यांचे पाय मला जोडले. ते हे जोडी संत पाय. ते हे म्हणजे काय? ज्या पायाला काशीच्या गंगेने मिठी मारली तेच हे आणि हेच ते. ते हे जोडी संत पाय. ते हे आणि हेच ते. विठ्ठल तुकाराम महाराज म्हणले बस आता हे मस्तक मी त्यांच्या पायावर ठेवलेले आहे. येथोनियान उठव माथा. मी आता हे मस्तक पायावरचं उचलणार नाही. मरणा वाचोनी सर्वथा. हे मस्तक याची धन्यता तिथंच आहे महाराज ज्यावेळी हे संताच्या पायावर नथ होईल. ते किती गुरगोंट मस्तक असू द्या, जर ते संताच्या पायी साधूच्या पायी जर नथ होत नसेल तर कडू भोपड्यातून त्याच्यात फरक तरी काय? ते शिर कटू तुंबरी समतुला जेन नमत हरी गुरु पदमूला. तुलसी रामायण ठीक आहे. जेन नमत हरी गुरुपद मूला ते शिरकटू तुंबरी समतुला. विठ्ठल विठ्ठल. मस्तकाला फार महत्व आहे महाराज, फार महत्व. आईच्या उदरामध्ये प्रथमतः तयार होणार आहे मस्तक आहे. इथंच सगळी वायरिंग आहे मस्तकात. शिर सर्वांगा प्रमाण महाराज म्हणतात. सर्वांग प्रमाण महाराज मस्तकाच्या खालचं जे शरीर आहे त्याला जेवढी किंमत आहे तेवढी याला किंमत आहे मस्तकाला. आणि काय भगवंतानं रचना केली महाराज. कुलाला हाडाचा बापचा हाडाचा हे अखंड घडवितो मडके रे. त्यानं कोणाला महाराज माग पुढं बघितलं नाही. प्रत्येकाला मुंड दिलंय. प्रत्येकाला शिर आहे, प्रत्येकाला टकूर आहे, प्रत्येकाला हेड आहे, प्रत्येकाला मस्तक आहे. प्रत्येकाच्या मस्तकात मेंदू आहे पाठीमाग. माता माऊल्यांनो गाडीवर बसत असताना सावध बसत जा. गाडीवर चर्चा फक्त नामस्मरण करत जा. बऱ्याच माता माऊल्या गाडीवरून पडण्याचं प्रमाण इतकं झालंय आणि पडलं की मरायचल्यात. त्याचं कारण काय? मागून एक नाही. इथं काय प्रत्येकाच्या मेंदू मेंदू. प्रत्येकाला मेंदू. महाराज एका तत्वज्ञान असं म्हटलंय काशीनाथ महाराज प्रत्येक मेंदूमध्ये 7 कोटी तंतू आहेत. प्रत्येकाच्या किती? 7 कोटी तंतू. तंतू म्हणजे केसापेक्षा बारीक शिरा. आणि एका तंतूमध्ये 1 कोटी स्मृती साठवता येतात. एका तंतूमध्ये. म्हणजे आता तुम्ही आलेत का चाललंय वर्गण्णा म्हणजे ते तंतू चमकला ठीक आहे ना. आता तुम्हाला फिट लक्षात धरलं तुम्हाला काय विठ्ठल महाराज तंतू चमकला. का चाललंय बबन महाराज म्हणजे ओळख तंतू चमकतो. 7 कोटी तंतू आणि एका तंतूमध्ये 1 कोटी स्मृती. काय संगणक आहे याला? बटन नाही, याला शेल नाहीत, लाईट जाण्याची भीती नाही. जाती लाईट कधी कधी नाही ठीक आहे. असा संगणक प्रत्येकाला भगवंताने दिलाय महाराज. काय त्याचे उपकार आहेत आपल्यावर. मग तंतू एक जरी तंतू खराब झाला तरी माणसाचं मेंटल सरकत आहे. एक तंतू खराब झाला ते बाजारावर असं पडून राहते. आणि त्याच पोरग मत आहे ओळखीला का दादा समजावं तंतू खराब झाला. विठ्ठल विठ्ठल. तंतू एक जणांना काय केलं महाराज असंच कीर्तनाला लवकर गेलो आणि मग ज्यांच्या घरी गेलो ते म्हणले महाराज वेळ आहे जा शेतात. गेलो शेतात बसलो. मग ते त्याच्यातला एक गडी म्हणला चला ऊस हे फिरून आणतो तुम्हाला ऊस हे खा. हे चला त्याच्याबरोबर निघलो. ते म्हणालाच म्हणले आणि युकून ऊस आणि आम्ही दोघच. ते म्हणालाच बोलाय ना काही समज नाही. मी आलो बा हे नडत भिडत दाबायचं. तिथूनच फोन केला. मी आलो हे कोणाबरोबर पाठवले. म्हणालाच बोलाय म्हणले त्याचे 2 तंतू खराब आहेत. मी आलो या
तंतू तंतू ऐक नाही तंतू हे माथा हो प्रत्येकाला कॅम्प्युटर आहे पण महाराज म्हणतात याची धन्यता तिथंच आहे ज्यावेळी संताच्या पायावर नथ होईल तिथं याची धन्यता आहे महाराज हो म्हणून जास्तीत जास्त वंदन भक्ती वाड वडिलांचं दर्शन घेत जाव झुकता वही है जिसमें जान है अरे आखर तो मुर्दे की पहचान है विठ्ठला अभिवादनशीलस्य नित्यम व्रधोपसेविनः चत्वारि तस्य वर्धन्ते आयुर्विद्या यशोबलम काय होतं दर्शन घेतल्यानं फायदे असतात आयुष्य वाढतं विद्या ज्ञान आहे की नाही प्रगतिशील होतं यश पदरात पडतं बलम शरीर निरोगी राहतं हे नमस्काराचे फायदे म्हणून नमस्कार करत जा साधू संतांना ओळख असो नसो पटकन त्याच्या पाया पडलं पाहिजे याच्यात काय लहानपणा नाही महाराज नमस्काराला फार महत्व आहे फार महत्व माझ्या दादांनो मायानो आपलं लेकरं होण्यासाठी जेवढी तळमळ आहे तेवढी तळमळ जर तुम्ही त्याला संस्कार लावण्यासाठी केली तर महाराज तुमची एकही पिढी बर्बाद होणार नाही हे मी नारदाच्या गादीवरून सांगतो वारकरी संप्रदायातले चिमुकली लेकरं बघा जे लेकरं संस्कारित ताबडतोब ओळख येतात घरी गेल्याबरोबर येतात आणि अगोदर दर्शन घेतात श्रीमद भागवत महापुराणामध्ये ज्यावेळी सुनीतीचा मुलगा ध्रुव देवाच्या शोधासाठी निघाला मला देव पाहिजे कोणी गावी आहे सांगा हा विठ्ठल ध्रुव जाऊ लागला पण समोरून नारद दिसल्याबरोबर पळत पळत गेला आणि नारदांच्या पायावर मस्तक ठेवलं नारदांच्या डोळ्यात पाणी आलं उठवलं बाळा कोणाचा रे तू उत्तानपादाचा माझ्या आईचं नाव सुनीती महाराज कितकोस आहेस रे आणि पटकन पाया पडलास वा वा छान छान नाधुनाप्य व मानंते नारदजी म्हणले बाळा तुझं खेळायचं वय नाधुनाप्य व मानंते सम्मानम वापी पुत्रक लक्षयाम कुमारस्य सत्तस्य क्रीडनादिषु बाळा अरे तुझं खेळण्याचं वय तू कुठं चाललास महाराज मी तुमचं दर्शन घेतलंय मला भगवंताची प्राप्ती पाहिजे हे सुनीतीनं केलेले संस्कार आहेत आई तुम्ही जर संस्कार तुमच्या लेकरावर केले तर तुमचं नाव अगोदर येतो धन्य माता पिता तयाचिया हे की नाही म्हणून संस्कार फार महत्वाचे आहेत एकदा लेकरू मोठं झालं एकदा गाडगं चांगलं आव्यातून भाजून निघालं पुन्हा जर कुंभार मामा म्हणले ह्याला थोडं असं करायला पाहिजे ते तुकडा पडतंय पण वाकत नाही गड्या म्हणून संस्कार आपल्या लेकराच्या अंगावर कपडे फाटके असले तरी चालतील दादा पण आपल्या लेकराचे संस्कार फाटके असता कामा नये विठ्ठला कृष्णा महाराज एका गावाला कथा होती आणि कथा असता आता मी रामकथा भागवत कथा चालू आहे सध्या ठीक आहे ना आणि मग एक माऊली म्हणली जास्त कथेला यांचाच भरणा असतो जास्त परमार्थ इथंच आहे महाराज एक माऊली म्हणली महाराज चला आमच्या घरी चहा घ्यायला गेलो ना महाराज जावं लागतंय गेलो बसलो चहा केला त्या माऊलीनं 200 रुपये मला दिले दक्षिणा म्हणून हो देतात काही काही गावाला पद्धत असते देण्याची हो ठेवले खिशात मालक बी होते मग बरं आहे ना ताई म्हणली बरं ह्या बघा महाराज एक मुलगी आहे तिचं लग्न झालंय घाटनांदूरकडे दिली म्हणली तिला काल परवा मुलगीच झाली मला ताई मुलीच पाहिजेत आता दिवस मुलीचेच आहेत मुलाचे नाहीत नाही मुलगा बी आहे म्हणली 17-18 वर्षाचा आहे बाहेर गेलं काय की म्हणली हो कुठे गेलं की त्याचं नाव चंद्या होतं चंद्या हे की नाही तितक्यात ते आलं लईच काळं होतं असं आपल्याला काही इकत घ्यायचं नाही महाराज त्याचं 95 किलो वजन होतं 95 असं करीतच आला चंद्या हे बाका म्हणली आला चंदू ये इकडं महाराजाच्या पाया पड संस्कार ऐक नाही हे पहिल्यापासूनच असतंय आधार ती जमत नसतंय महाराज आलं माझ्याकडे बघायला पडकी महाराजाच्या पाया माईला म्हणा वकीच घालीन मी आलं लय डेंजर दिसायले त्याला कशाला पाया पड म्हणायला असंच करायला व महाराज म्हणले निवळच ऐक नाही हे बघा मला महाराजाला घेऊन तरी जा अरे मी काय लेकरं धरायला आलो का मला दुसरे धंदे नाहीत एवढ्या गाडीला एवढं मोठं काय करू ऐक ना काय करू मला राहू द्या ना ताई राहू द्या म्हणल्यानंतर तिला वाटलं आता महाराज कथित काय सांगन पडकी मी याल्या पाया म्हणून त्याचं मुंडकं धरलं आता ती हिला दबत असते का शक्य आहे का मालकाला म्हणली काय बघायला लावा हात दोघं दाबायले तरी चंद्या काय दबाना 5-6 जणी महाराज वाड्यातल्याच बोलविल्या गंगा सिंधू सरस्वती चला का चला मुंडकं दाबायला 5-6 जणी आल्या त्याचं मुंडकं धरलं महाराज बळत दाबलं पायावर आदळलं मला तर घाबरून गेलो का आदळ की सगळ्या जिकडे तिकडे गेल्या हिच्या तसाच मागं सरकाला त्याच्या छातीत दम मावना मलाही बीपीचा शुगरचा त्रास उगच आलो बाबा म्हणलं ऐक नाही घेणं ना देणं कंदील लावून येणं नेड्याच्या खिशाला 3-3 पिणं महाराज मनानच कष्टा पिटला हो काय करावं कळना चंद्यात महाराज मागं गेला जात्यावर काळा कुठ दगड घेतला ना असा उभा राहिलाय मी बघितलं की दगड हातात नेलं चंदू भाऊ बोलू नको रा तू बाहेर निघ म्हणला अरे काय कमाल बा म्हणलं मी ताई इकडे या म्हणली काय महाराज मी तुम्हाला म्हणलं आपल्या चंदू भाऊला कशाला त्रास द्यायला काय असतं पाया पडण्याचं
तसंच करायलंय व महाराज. निवळच ऐक ना, हे बघ मला ऐका ना ताई, त्याच्या हातात दगड बघा ना म्हणजे केवढा आहे ते. आणि ती मला म्हणाली की बाहेर निघ. तसंच करायलंय व मला ऐका ना, पण ते दगड आता मी मला रूमवर तरी नेऊन सोडावं म्हणलं. हे कसं करीन? तसंच करायलंय. चंदू वाटल्यास महाराजाला 2 बुके हाण, पण दगड टाकू. ऐका नाही काय बुक्या खायला आलो का काय? 100 रुपयाला 1 बुकी या. मी म्हणलं ताई तुम्ही बी त्याला बुक्या हाण म्हणायला. म्हणजे महाराज हा बघा बुक्या तुम्हाला खावाच लागते, नाही तर दगड टाकूनच देत नाही ती. मग काय बुक्या खाऊ का? त्यानं दगड टाकला ना, बुकी धरली. तुझ्या पाया पडतो म्हणलं महाराज. मस्तक हे मस्तक चंद्याच्या पायाला लावलं म्या. तुझ्या पाया पडतो म्हणलं मला बुकी घालू तर एक घातलीच त्यानं बुकी. अशी लेकरं पुन्हा सुधरत असतात का? विठ्ठला विठ्ठला. पहिल्यापासून संस्कार पाहिजेत. म्हणजे महाराज गेल्या वर्षी असाच भागवतकार चेपेला आणला, त्यानं बुकी नाही खाल्ली, आमच्या चेंद्यानं लय हाणला. म्यानं मग का अशीच आणायचे का महाराज लोक? मस्तक मस्तक आहे की नाही. एथोनिया नुठवू माथा, या मस्तकाला फार महत्व आहे. महाराज म्हणले आता मी हे मस्तक संताच्या पायावर ठेवलंय, आता मी हे मस्तक मरेपर्यंत उचलणार नाही. मरणा वाचूनी सर्वथा, मरेपर्यंत नाही उचलणार. पण पुन्हा तुकोबारायने विचार केला, मी प्रतिज्ञा केली गड्या, आहे की नाही. हो, शिर सर्वांगाप्रमाणे आहे आणि ते शिर ते मस्तक मी पायावर ठेवलंय. आता प्रतिज्ञा केली की मरण येईपर्यंत उचलणार नाही. हे जरी खरं असलं तरी मनानं साथ दिली तर ठीक आहे. कारण परमार्थामध्ये सर्व इंद्रिया माझी प्रधान मन, ठीक नाही. मन प्रधान आहे. मनु राजा एक देहपुरी, देहपूर नगरामध्ये एक मनु नावाचा राजा आहे आणि इंद्रिय त्याची प्रजा आहे. राजा जर हातात आला तर इंद्रियाला कीर्तनाला चर म्हणायची गरज आहे का? नाही. मन मन प्रगहमेवच असा त्या ठिकाणी उल्लेख आहे. आत्मानाम रथिनाम विद्धी शरीरम रथमेवतु, बुद्धी तू सारथिम विद्धी मन प्रगहमेवच. म्हणून महाराज त्या मनाला म्हणतात. काय म्हणतात? होई बळकाट, 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 होई बेस्ट म्हणतात तुम्ही सुद्धा. होई बळकट आपल्या गावचेच येत. वा. माझ्या मना तुरे धीट. तुकाराम महाराजांनी विचार केला, मी मरेपर्यंत मस्तक संताच्या पायावर ठेवणार आहे, पण मनाला विचारात घ्यावं लागेल.
मनाला साथ दिली तर ठीक आहे की नाही. सप्त्यात माळ घातली, आता ही माळ मरेपर्यंत ठेवायची, पण विचार मनाचा घ्या, ठीक आहे नाही. मनाला प्रार्थना करा, हे म्हणा ऐक नाही, उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जाऊ. मनाचा विचार घ्या, परमार्थ मनासाठी. मन स्थिर झालं परमार्थामध्ये, नामाच्या ठिकाणी मन स्थिर झालं की मुक्ती हातात आहे. पण महाराज म्हणतात मन स्थिर होणं कठीण आहे. चंचलम ही मन कृष्ण प्रमाती बलवदृढम. इतकं चंचल आहे महाराज, किती मर्कटस्य सुरापानम तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा भविष्यती. महाराज म्हणतात माकडाला दारू पाजली, दारू पाडल्यानंतर त्याला 2 इचे चावले आणि तितक्यात त्याला बाहेर वासा झाला. कोणाला? माकडाला. आणि एक जणानं माकड ते धरून आणलं आणि त्याच्या डोक्यावर समई दिली आणि ज्ञानेश्वरीचं पारायण करायला महाराज. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद. शक्य आहे का? आणि माकडात आणि मनात फरक तरी काय महाराज? बहु चंचल चपल वाजवा टाळी, कडा 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 वाजवा जरा, ऐका. चांगलं असतंय टाळी वाजविलेलं. आणि आपल्या लोकांचं कौतुक आपण नाही तर कुणी करावं? वारकरी संप्रदायाचं कौतुक आपणच करायला पाहिजे. भाषणात पुढारी कधीच म्हणत नाही टाळी वाजवा, पण काय म्हणतंय? एवढा रस्ता पुढच्या वर्षी काचाचा झाल्याशिवाय राहणार नाही. हात पिंगाळून टाकावा हात, ठीक आहे. कीर्तनात टाळी वाजवाच म्हणावं लागतं. इथं चांगलं वातावरण आहे, दुसरीकडे बोलायला आपल्या वातावरणाला दृष्ट लागू नये असं वातावरण आहे. बेस्ट गोड वातावरण. रात्री गेजगे महाराज तर लयच नाचला असं बघायचंच काम नाही. ते माणूस तर काय थांबतच नाही. ते तसंच आहे, बहु चंचल चपल असाच आहे की नाही. आमचा मित्रच आहेत गेजगे, विलास महाराज गेजगे. मन कसं आहे, आता झालं आपलं 5 मिनिटात, तसंच झालं 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 झालं, सगळी कठीण खडून काढते तरी झालं झालं झालं, तसं झालं आपलं आहे की नाही. हो, महाराज म्हणतात बहु चंचल चपल. शुकदेवांना परीक्षितीने सुद्धा विचारलं महाराज, हे मन कसं स्थिरावे? शुकाचार्य म्हणतात जितासनो जितश्वासो जित संगो जितेंद्रिय स्थूले भगवतो रूपे मन संधार इधिया. लहान लेकरू कधीच शाळेत जात नाही, मग काय त्याला घालायचंच नाही का? पहिल्यानं शाळेत नेलं की महाराज बॅग ठीक सगळी बसत बी नाही, उठून माई मागे येते. तरी माय दुसऱ्या दिवशी पुन्हा तितकाच थाटमाट करून शाळेत नेते. मग काय करते माय? त्या मॅडम जवळ गोळ्या देते. हे बघा गोळ्या दे त्याला. मग मॅडम म्हणजे हे बघ गोळी गोळी चॉकलेट चॉकलेट खाय बरं चॉकलेट. मग शेंबूड इथं आलेला असतं रडू रडून चॉकलेट शेंबूड त्याची त्याला टेस्ट माहिती. थोडं बसतंय, 5 मिनिट बसतंय, तिसऱ्या वेळेस 10 मिनिट बसतंय. तेच पोरग एक दिवस 12वीला जातंय आणि माय झोप म्हणलं तरी झोपत नाही. बाळा झोप आता. नाही आई मला अभ्यास राहिलाय. माय झोपले म्हणती माय बालवाडीला असताना बसत नव्हतं आणि आता झोप म्हणलं तर झोपाना, याला अभ्यास म्हणतात. हे मन टिकणार नाही, पण त्याला मनाला सवय लावा. जरी हे की नाही वैराग्याचे आधारे जरी लाविले अभ्यासाची मोहरे तरी केतुलिनी एकस्तरे स्थिराबील. महाराज म्हणतात होई बळकट माझ्या मना तुरी धीट. मनाला धीट करा, चांगल्या कामात मनाला धीट करावं. ज्यांनी ज्यांनी कोरोना काळामध्ये मन धीट केलं ते राहिले, वाचले. धीट कर, चांगल्या कामात मन धीट करावं. आता काशीनाथ महाराज झाला, आम्ही झालं चांगल्या कामात धीट झालो म्हणून आज महाराष्ट्र फिरायलो.
धेटवणं महाराज मला स्वरपीर काही कळत नव्हता. हो कृष्ण महाराज काही कळत नव्हतं. मग यायचं मी आणि असं विना घ्यायचा कळत नव्हतं आव्हानित नव्हतं असं करायचं आणि मृदंग गायला असं करायचं. मग ते उभा करायचे मृदंग ते त्याला वाटत होतं महाराज आहे ठीक आहे ना. हो उभा करायचे आणि मग ते असं करायचे टंग पुन्हा टंग. मग तुमच्यासारखं म्हणायचं लागला. म्हणजे धीट झालं चांगल्या कामात की माणूस सफल होतो. बरं संतोष महाराज चांगल्या कामात माणसानं धीट होत जाव. चांगल्या कामात शेळ्या सांभाळणारा मुलगा त्याच्या हातून बकरू चुकलं. थंडीचे दिवस होते. आता बकरू चुकल्यानंतर अरण्यामध्ये भिव वाटले त्या बकऱ्याला. तर लटलट कापायलं काय करावं म्हणला. कोण ती बकरू. मला त्याला एक गुहा दिसली जमलं गड्या म्हणला. गुहेत जाऊन असं रिवर्स गेलं ना असं बसलो गुहेत. जमलं बाबा मला गरम लागेली बाबा. पण ती गुहा होती वाघाची. समोरून वाघ आला. आता वाघ डवलत आला महाराज. बकरू म्हणला संपला भैरवीच आहे आता म्हणला आपली. वाघ आला आपल्याला खाणार आपण त्याच्या घरात आहे. पण महाराज त्या बकऱ्याने विचार केला. तुकाराम महाराज म्हणजे होई बळकट माझ्या मनात तुरे धीट. आता मी तर मरणार आहे गड्या पण असं नाही मरायचं तर शानकी साथ मरायचं म्हणलं घ्यायचं नाही. परमार्थ शान मध्ये मरण्यासाठी परमार्थ आहे. विठ्ठल विठ्ठल कळालं ना. शान मध्ये मरण्यासाठीच परमार्थ आहे महाराज. आम्हाला चांगलं मरायचंय आम्हाला मरून जिवंत राहायचंय म्हणून तो टाळ वाजवायचंय की नाही. हो महाराज ते बकऱ्यानं पाहिलं वाघ जवळ येऊ दिला आणि बकऱ्यानं महाराज धीट मनानं म्हणला काय वागा मरायचं तर खरंय म्हणला पण डेअरिंग करा गड्या आता. हो दचकलं ते कोण आहे. मी मेषराज आहे. मेषराज म्हणजे खरंच बोललो ते. चल पटकन मला भूक लागली मला लवकर खायचंय तुला. दचकला ना आपल्या घरात येऊन कोण शिरजोर म्हणला हमारे घर में हमार कुछ मियाव. कोण आहे बाबा. वाघ निघाला वापस. नको म्हणला कोणतरी दिसायला उघड सुडी. अरे निघालं की माकड होतं उरी बसल्याला. माकड म्हणतं हे वाघा कुठं निघालास म्हणला माझ्या घरात कोणतरी मेषराज आहे. अरे बकर आहे रे म्हणला ते बकर आहे. कोण हे माकड. नाही अरे बकरू रे म्हणला तू जाय खाईन झोप म्हणला त्याला खाय बकर आहे. वाघ काय का ना माकड वरून खाली आलं. बकरू म्हणला आता मरतो गड्या. ह्या माकडाला काय करायचंय म्हणा मध्ये गेलता ना वापस. हे मध्ये करतंय म्हणूनच माकडे गड्या म्हणला. हे म्हणूनच ह्याला माकड म्हणते. कोण म्हणाले हे बकरू आहे की नाही. हो महाराज माकड म्हणते चल तुला काय करायचं मी हायचं. माकडानं असं ऐकलं नाही कृष्ण महाराज. माकडानं त्याची शिफ्टी वाघाची शिफ्टी बांधली. आता वाघाचं तोंड झालं तिकडं आणि माकड मी नेतो म्हणला तुला. आता शेपटी बांधताना बकरू मला संपलं आपलं पण नाही म्हणला तरी डेअरिंग होई बळकट माझ्या मना तुरी धीट. त्यानं सांगितलं मन धेटवून मारायचं म्हणलं. महाराज माकडाला दोघाची शेपटी बांधून जसं माकड अलीकडं आलं की त्या माकडाला हे बकरू म्हणते काय माकडा तुला 2 वाघ सांगितले होते एकच आणलास का. जर वाघ पळाला महाराज माकडाच्या चिंगाड्या उडाल्या. धीट झालं की माणूस सफल होतो. म्हणून चांगल्या कामात हे वर्णन आहे बघा. चांगल्या कामात हे तुम्हाला खोटं वाटेल. आता ते पोरग चांगलं महाराष्ट्र फिरायले. आमच्या गावाच्या जवळ एक गाव आहे आणि त्या गावात इबलिस होतं. त्याचं नाव इबलिस नाही पण त्याचं वागणं इतकं इबलिस महाराज. कोणी जर तुमच्यासारखा बसला की लगेच बुरकुंड घ्यायचा सुतळीला बांधायचा आणि शर्टाला बांधायचा. उगाच महाराज झोपलेल्या माणसाला काळत लावायचा कोणाच्या मिशाच वाढायचा कातर घेऊन मिशाच कातर इबलिस त्याचं नाव. लईच मोकार पोरग महाराज. ते आलं की कुणी जवळ बसत नव्हतं. पण धट झाल्यास काय होतं हे सांगायलो मी. मला लग्नाला जायचं होतं कुणीच सापडा ना गावात. मला इबलिस चल लग्नाला चला म्हणला. बसलो. लोक म्हणले कशाला न्याला त्याला येड हे. नाही येऊ द्या. हो धीट झाल्यास काय होतंय. आम्ही गेलोत लग्नाला. गेल्याबरोबर वर बापानं अरे पप्पा महाराज आली या महाराज. अरे एवढा थाट कस काय मला एवढं मान कस काय द्यायला ते. मी दुसऱ्याला म्हणलं हो महाराज लईत नटालीत मी आला. अहो म्हणले महाराज बामनच आलं नाही. सगळे लोक बसलेत म्हणून आता तुम्हालाच लग्न लावायचं. घामच आला मला लग्न कसं शक्य. अहो म्हणले काय मंगळाष्टका. मला दचकण्याचं कारण काशीनाथ महाराज मला 3च मंगळाष्टक येतात. राजा बे गंगा शिदून स्वस्ती श्री 2 कुटुना नाव मी विचार करायलो. समस्त बसलेला आहे बरोबर काय म्हणते फपाळ महाराजाला काहीच येत नाही. ते इबलिस म्हणते काय विचार करायचं तू बोल नको मला इथं. तवरूप ते इबलिस गेलं बी महाराज माईकवाल्याकडून माईक बी घेतला आणि ते अंतरपाडी बी धरला. एकटो महाराज तिकडून उभा. आता जमलं बाबा म्हणलो
मी म्हणलं माईक शिस्टीमोल्याला म्हणलं त्याला कशाला माईक द्या, राहू द्या महाराज. नाही नाही महाराज चिंता करू नका. आता हिंदी गाणं म्हणतोय का मराठी म्हणतोय, एकूण महाराज मी धरलं, माझ्या हातात माईक त्याच्या हातात माईक. माझी पहिली मंगलाष्टक मी म्हणली, राजा भीमक रुक्मिणी सनयनी देखो चिंता करी, असं म्हणलो पहिली. दुसरी म्हणली गंगा सिंधू सरस्वतीच यमुना. तिसरी एक म्हणली. तिसरी मंगलाष्टक म्हणताना मी मागं बघितलं, म्यालं आता ही तिसरी झाली की हे उचलणार आहे, हे काय म्हणून सांगता येत नाही. ह्यानं जर एखादं गाणं गिणं म्हणलं तर आपण आंतरपाठ सोडा आणि धूम ठोकाव, ऐक ना, संगतीचा परिणाम मोकळ होता ना आपण, ऐक ना, असा विचार केला. सावधान मनुष्य तर महाराज मागं बघायलो मी, आता निष्ठायचं म्हणलं आपल्याला. 3 मंगलाष्टक झाले की त्यानं सुरू केलं महाराज, सावधान. त्यानं अशी छाती वाढली माझी, बघ धक 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 धक. काय म्हणते, कक्का किकी कुके काय कोका कमका नन्ना निन्नी नुन्नू. महाराज 4 मंगळाष्टक झाल्या, मेलं म्हणायले हो काही का असं ना, पाय डोकायला मेळ लागा ना. हो सावधान म्हणायचं. पुन्हा मग शेवटची म्हणली धाधा धेद्धी. काय नाही हो, सुंदर लग्न लागलं महाराज, आमचे जेवण झाले. मी म्हणलं इबलीस खतरा आहे, ठीक आहे. आणि जेवण झाल्यानंतर ते नवरीचा बाप म्हणला नारळ घेऊन जा. मी आलं, लग्नाचे नसतीत नारळ, अहो घेऊन जा म्हणला. त्यानं 2 पाकिट आणले, त्याला बुका लावला, नारळ पाकिट दिलं, मला बुका लावला, नारळ पाकिट दिलं. पण आता निघताना आम्हाला वाटायला की त्याचं पाकिट बघावं किती येतं. मी इबलीस बघ बरं किती तुला. म्हणा 700 बाबा, 700 दिले. आता मी काय विचार केला काशीनाथ महाराज, त्याला 700 म्हणल्यास मला किमान 1000 तरी आहेत, जास्त राहिले 1000 रुपये नक्कीच. मी माझं पाकिट फोडतो, मला 500च. मी म्हणलं पाकिटाची बदला बदल झाली काय इबलीस. नाही म्हणला, बदला बदली कशी होईल, पण मला कर्मच ना. त्याला 700, मला बहुतेक पाकिटाचे सहज फोन केला. मला काय चाललं तात्या, बेस्ट झालं लग्न सोळा. हो नंबर 1 झाला. मला तुम्ही होतात म्हणून जमलं, बेस्ट झालं नंबर 1. मला पाकिटाची बदला बदल झाली काय की म्हणजे कसं काय. मी त्या पोराला 700 माझ्या सोबत आलेल्या आणि मला पाय नाही मानले महाराज, बरोबर आहे जे आहे ते. मी मग त्याला 700, मला हो तुम्हाला 500 दिलेत, त्याला 700 दिलेत. मी का महाराज मंगळाष्टका काय गोड म्हणल्यात त्यांनी. हे म्हणायले हो काय येड्याचा बाजार, काय गोड म्हणल्या. मग लेकरानं म्हणला, मला होई बळकट होई बळकट. खरे खरे तू उभं राहायचं, चांगल्या कामात धीट झालं. आज चांगलं कीर्तनकार म्हणून फिरायला महाराज. माझ्या मना तुरे धीट येथोनिया नुठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. कुणीतरी विचारलं तुकोबर आहे, एवढं भाग्य तुम्हाला प्राप्त होलं, काय केलं याच्यासाठी. महाराज म्हणले याच्यासाठी शेवट तुका आला लोटांगणी, तुका आला लोटांगणी, आला लोटांगणी, तुका आला लोटांगणी. भक्ती भाग्य झाला गणी, भक्ती भाग्य झाला गणी. दुनिया
सर्वथा 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 शिवा विराम आहे. तुकाला लोटांगणी भक्ती भाग्या झाली धनी, येथून यान उठव माथा मरणा बाचोनी सर्वथा. गोड नियोजन आमचे परमस्नेही परममित्र काशीनाथ महाराज फुलकळसकर. खूप व्यस्त असतात तुमचे महाराज, असं एकही पत्रिका नसते की त्याच्यावर काशीनाथ महाराजांचं नाव नाही. मी पुन्हा सांगतो ठीक नाही, पण गोड नियोजन तुम्ही केलेलं आहे. 7 दिवस या ठिकाणी थांबून ग्रामस्थांचं सुद्धा विशेष सहकार्य, माझ्या माता माऊल्यांचं विशेष सहकार्य, तरुण मंडळाचं सुद्धा मनापासून अभिनंदन करतो. आपल्याला ताडकळीची सिस्टीम खूप गोड आहेत. यांचं शब्द म्हणजे शब्दानं जितके शब्द वापराल तितके तुम्हाला कमी आहेत. अशीच तुमची भरभराट हो आणि आमचं कीर्तन पुन्हा पुन्हा तुमच्या सिस्टीमवर येऊ. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय 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 विठ्ठल, 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 जय जय